शेतकऱ्यांनो, पिकांच्या निरोगी वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या तीनही मुख्य अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठीच सनेश तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपयुक्त जीवाणूंनी समृद्ध ऑर्गॅनिक एज एनपीके कन्सोर्शिया। एनपीके कन्सोर्शियाची मुख्य वैशिष्ट्ये: यातील नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू मातीतील नायट्रोजन फिक्स करतात, फॉस्फरस सोल्युबल करणारे जीवाणू फॉस्फरस विरघळण्याचे काम करतात आणि पोटॅशियम गतिशील करणारे जीवाणू पोटॅशियमला गतिशील करून पिकांना सहज उपलब्ध करून देतात। यामुळे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा अपटेक वाढून ही अन्नद्रव्ये 25 ते 30% अधिक प्रमाणात पिकांना उपलब्ध होतात। त्यामुळे रासायनिक खतांची गरज मोठ्या प्रमाणात कमी होते। त्याचबरोबर बियांची उगवण क्षमता वाढवते, पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पांढऱ्या मुळ्यांची भरपूर वाढ होऊन पिकांचा मजबूत पाया तयार करते। एनपीके कन्सोर्शिया वापरण्याची पद्धत: बीज प्रक्रिया: 1 किलो बियांसाठी 10 ते 15 मिली ऑर्गॅनिक एज एनपीके कन्सोर्शिया गरजेनुसार पाण्यात मिसळून बियांना हलक्या हाताने लेपन करा व नंतर सावलीमध्ये वाळवून पेरणीसाठी वापरा। रोपे व कांदे आणि कंद प्रक्रिया: 500 मिली उत्पादन 25 ते 30 लिटर पाण्यात मिसळून रोपे, कांदे, कंद त्यात बुडवून आणि सावलीत वाळवून लागवडीसाठी वापरा। नर्सरीसाठी 25 ते 30 मिली उत्पादन कंपोस्टमध्ये मिसळून 100 चौरस फुटावर पसरवा। मातीमध्ये वापरण्यासाठी 1 लिटर एनपीके कन्सोर्शिया कंपोस्ट किंवा मातीमध्ये मिसळून 1 एकरावर पसरवा। ड्रिप आणि आळवणी: प्रति एकर 1 लिटर एनपीके कन्सोर्शिया ड्रिप किंवा आळवणीद्वारे वापरा। ऑर्गॅनिक एज एनपीके कन्सोर्शिया मातीला सजीव ठेवणारं, अन्नद्रव्य शोषण वाढवणारं आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारं नैसर्गिक सूत्र। आजच वापरून पहा।